आज जावं लागलं सकाळी सकाळी हॉस्पिटलला. तिथं गेल्याच्या नंतर लगेच आमचा नंबर लागला. आतमध्ये जाऊन पण आलो औषधं पण घेण्यासाठी. ते उभे होते मेडिकल स्टॉलवरती आणि तोपर्यंत विशालचं इथं घसरगुंडी खेळायला चालू होतं. इथं बऱ्याचशा गोष्टी खेळण्यासारख्या आहेत मुलांना पाहण्यासाठी आणि इथं पार्किंग म्हणजे बसण्यासाठी सुद्धा बरीचशी जागा आहे आणि मोठं हॉस्पिटल आहे अग्रवाल हॉस्पिटलमधून. आता तुम्हाला तर माहितीच असेल की नगरमधले जे कोणी आहेत त्यांना तर माहितीच आहे. मुलांचं खूप छान असं स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर पण खूप छान अशी ट्रीटमेंट करतात. तर बघा आज त्याला सर्दी खोकला चालला होता. रात्रीचं त्याने अजिबात झोपून नाही दिलं. बहिणीच्या इकडे गेलतो तर मग आज उठल्या उठल्या पहिलं त्याला हॉस्पिटलला घेऊन आलोत सकाळचं सगळं आवरून. तर बघा इथं मस्त असे फिश होते, खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि खूप छान छान होते. त्याला नाही खूप आवडतात. तर मग ही ॲक्टिव्हिटी थोडंसं ते बघत असतो, त्याला आवडतं पण आणि मुलांना पण खेळायला थोडासा वेळ मिळतो बाहेर आल्याच्या नंतर. चला तर मग इथं ते औषध घेत होते तोपर्यंत इथं विशाल आहे ना बरेच त्याचे फिश वगैरे मस्त ते धरायचं बघत होता, पण त्याला काही धरांना येणार नाही. ते हे सगळं माहिती असताना सुद्धा मुलं खेळतात, कारण त्याच्यातून एक आनंद वेगळाच मिळतो ना मुलांना. तर इथं छान अशी फ्रेम होती ह्यांची साईबाबांची, ती पण मी तुम्हाला दाखवली आणि विशालसोबत थोडासा फिश पाहण्याचा आनंद घेतला. त्यानंतर ते औषधं घेऊन आले आणि औषधं वगैरे चेक वगैरे सगळं करून घेतात ते आणि मग त्यानंतर निघालोत रिटर्न घरी जाण्यासाठी. तर इतकी थंडी होती आणि एवढं मोठं हॉस्पिटललाही पाहू शकता तुम्ही. तर ऊन मस्त छान असं पडलेलं होतं. तर म्हटलं चला उन्हामध्ये थोडंसं उभं राहावं, पण काय जायचं होतं लवकर. तर मग चला आता घरी आले. घरी आल्याच्या नंतर ना अशी थंडी वाजत होती ना, म्हणजे येताना खूप हवा लागत होती. तरी पण पूर्ण पॅक केलं होतं तरीसुद्धा हवा लागत होती. म्हटलं आता चला याला पहिलं वाफ देऊन घेते आणि नंतर औषधं वगैरे देते. चला व्हिडिओ लाईक शेअर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.